नमस्कार. वसंतदादा पाटील विद्यालय रहमतपूर, तालुका कोरेगाव, डिस्ट्रिक्ट सातारा. स्टँडर्ड 10th मॅथ्स पार्ट 2. नेक्स्ट चॅप्टर नंबर 6 ट्रिगोनोमेट्री. चॅप्टर नंबर 6 ट्रिगोनोमेट्री. या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय पाहायचं बघा. फर्स्ट, ट्रिगोनोमेट्रिक रेशोज. सेकंड, ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज. थर्ड, अँगल ऑफ इलेव्हेशन अँड डिफरेशन. आणि लास्ट, प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन हाईट्स अँड डिस्टन्सेस. तर याच्यातला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आणि ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज हे 2 पार्ट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आणि त्याचा यूज कसा करायचा हाही भाग आपण 1-2-3 एक्झाम्पलमध्ये पाहणार आहोत. याच्यापैकी ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जो आहे तो रेशोज आणि आयडेंटिटी, एक आयडेंटिटी आणि 3 रेशोज ट्रिग्नोमेट्रीचे हे आपण 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेले आहेत. त्याच्या पुढचे इथं आपल्याला पाहायचे आहेत. आता कोणकोणते पाहिले होते आपण, तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज मांडायच्या अगोदर आपल्याला माहिती आहे की ट्रिग्नोमेट्री हा फक्त राईट अँगल ट्रायंगलसाठीच वापरला जातो. आपल्या सिलेबसमध्ये फक्त राईट अँगल ट्रायंगलसाठीच हा ट्रिग्नोमेट्री आहे. यामध्ये आपल्याला आपण एक फिगर घेतले, राईट अँगल ट्रायंगल ABC. याच्यामध्ये आपण एक अँगल सिलेक्ट केला आहे, तो अँगल म्हणजे C आणि त्याला थीटा असं म्हटलेलं आहे. सो अँगल C इज इक्वल टू थीटा आपण म्हणू शकतो. आणि याच्यावरून आपण या थीटाची या ट्रायंगलमध्ये हायपोटेनियस काय आहे ते दाखवलेलं आहे. सो हायपोटेनियस इज AC. अपोजिट साइड ऑफ थीटा, अपोजिट साइड ऑफ थीटा, थीटाचा अपोजिट साइड कोणते आहे तर AB आहे. आणि अपोजिट साइड ऑफ BC जी आहे ती आपली ॲडजसंट साइड ही जी आहे आपली ती साइड BC आहे. याच्यावरून आपण पहिला ट्रिग्नोमेट्रिक रेशो सांगतो, साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस इज इक्वल टू AB अपॉन AC. सेकंड ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे कॉस थीटा. सो दिस इज इक्वल टू कॉस थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साइड ऑफ अँगल थीटा डिवायडेड बाय हायपोटेनियस इज इक्वल टू BC अपॉन AC. थर्ड ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे tan थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन ॲडजसंट साइड इज इक्वल टू AB अपॉन BC. हे 3 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपण 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेले आहेत. याचे फक्त उलटे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज हे पुढचे 3 आहेत. त्यामध्ये पहिला आहे कोसेक थीटा, हा हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड इज इक्वल टू AC अपॉन AB. हे साइन थीटा आणि कोसेक थीटा याच्या बरोबर अपोजिट हे 2 पार्ट आहेत, साइन आणि कोसेक. आणि कॉस थीटाच्या अपोजिट जो आहे तो सेक थीटा. सेक थीटा इज इक्वल टू हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साइड AC अपॉन BC. सेम तसंच कॉट थीटा इज इक्वल टू ॲडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड इज इक्वल टू BC अपॉन AB. यानंतर आपल्याला रिलेशन्स पाहिजे आहेत. या ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जे आहेत 6 त्यांच्यामध्ये काहीतरी रिलेशन आहे. काय काय रिलेशन आहे तर ते मगाशी आकृतीवरून तुमच्या लक्षात आलं असेल की साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस आहे आणि कोसेक थीटा जो आहे तो हायपोटेनियस अपॉन अपोजिट साइड आहे. म्हणजे या दोघांमधलं रिलेशन काय आहे तर साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा. साइन थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थीटा आणि सेम त्याच्या उलट कोसेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थीटा. सेकंड रिलेशन कॉस थीटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थीटा मीन्स सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. सेम तसंच tan थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थीटा आणि कॉट थीटा इज इक्वल टू 1 अपॉन tan थीटा. ही झाली एकमेकांमधले रिलेशन्स. अजून 2 रिलेशन्स अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याच्यातलं एक तुम्हाला दिसते, कॉट थीटा इज इक्वल टू कॉस थीटा अपॉन साइन थीटा, कॉस थीटा अपॉन साइन थीटा आणि tan थीटा मीन्स साइन थीटा अपॉन कॉस थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. असे ही जी रिलेशन्स आहेत हे रिलेशन्स आपल्याला
ज्यावेळी आपण प्रूव्ह दॅटची एक्झाम्पल या चॅप्टरमध्ये बघणार आहोत त्यावेळी ही रिलेशन्स आपल्याला यूजला येतात. तसेच पहिल्या एक्झाम्पलपासून सुद्धा ही एक्झाम्पल्स आपल्याला यूजला येणार आहे. नेक्स्ट पार्ट आहे आपला 90चे जे फॉर्म्युले गेल्या वर्षी झालेले होते त्याचा वापर. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा, कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा, कोसेक थिटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थिटा, सेक थिटा इज इक्वल टू कोसेक 90 मायनस थिटा, टॅन थिटा इज इक्वल टू कॉट थिटा, कॉट 90 मायनस थिटा आणि कॉट थिटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा. आणि मग सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो तो ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज त्याच्यातली पहिली ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपण गेल्या वर्षी पाहिलेली आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आपण गेल्या वर्षी पाहिलेली आहे. त्याच्यावरून एक्झाम्पलसुद्धा आपण सोडवलेले आहेत. सेकंड ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहे 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि थर्ड आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आता ह्या तिन्ही आयडेंटिटीज आपल्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत. याच्यावरून आपल्याला एक्झाम्पल सोडवायचं. पहिली आयडेंटिटी गेल्या वर्षी झाली त्यामुळे तोंड पाठ आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सेकंड जी आहे ती लक्षात ठेवण्यासाठी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. इथं रिलेशन आहे सी आणि सी, दोन्हीही सी सी आहे. आणि थर्डमध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा असे हे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज आहेत. नेक्स्ट पार्ट आपल्याला याचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. एखादा रेशो दिला असेल ट्रिग्नोमेट्रीचा तर आपल्याला राहिलेले रेशोज किंवा विचारलेले रेशोज हे फाइंड आउट करता आले पाहिजेत. हे आपल्याला ऑलरेडी झालेलं आहे. गेल्या वर्षीसुद्धा याच्यावरचे एक्झाम्पल्स आपण सोडवलेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे की ही एक्झाम्पल्स आपल्याला बोर्डाच्या परीक्षेला कंपल्सरी सोडवायची असतात. बारकाईनं पहा काय दिलेलं आहे. याच्या 2 मेथड्स आहेत सोडवण्याच्या. याच्यातली पहिली मेथड, दोन्ही मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. जी तुम्हाला योग्य वाटेल ती मेथड तुम्ही वापरायची आहे. पहिल्या मेथडमध्ये आपण फर्स्ट मेथडमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला तर साइन थिटा इज इक्वल 3/5 दिलेलं आहे. आता साइन थिटा आणि दुसरी आयडेंटिटीमध्ये कोणाचं रिलेशन आहे तर कॉस थिटाचं आहे. आणि म्हणून साइन थिटा आणि कॉस थिटाचं जी आयडेंटिटी आहे त्याचा वापर केला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन थिटाच्या जागेवर साइन थिटाची किंमत भरली 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर इकडे आणला तर 1 मायनस होईल. सो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर. आणि मग कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस 9/25 छेद समान केला. 25 येईल, 25 एके 25 म्हणून 25 वजा 9 डिवायडेड बाय 25. सो 25 मायनस 9 मीन्स 16/25. सो कॉस थिटा इज इक्वल टू 4/5. स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही बाजूचं तर कॉस थिटा इज इक्वल टू 4/5 आपल्याला मिळेल. आता साइन थिटा माहिती झाला, कॉस थिटा माहिती झाला. याच्यावरून आपल्याला रिलेशन्स वापरता येईल. साइन आणि कोसेकचं रिलेशन आहे. कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin. सो कोसेक थिटा इज इक्वल टू 1/3/5. तर 3/5 छेदात आहे तो अंशात गेल्यानंतर 5/3 होईल. आणि मग कोसेक थिटा आपल्याला मिळेल 5/3. सेक थिटा इज सेम तसंच. सेक थिटा इज इक्वल टू 1/cos थिटा. सो सेक थिटा इज इक्वल टू 1/4/5 इज इक्वल टू 5/4. टॅन थिटा इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन थिटा मीन्स 3/5 आणि कॉस थिटा म्हणजे 4/5. आणि मग 4/5 तिकडे गेल्यावर हे होईल उलटून गुणाकार होतो आपला. 3/5 इंटू 5/4 इज इक्वल टू 3/4 होईल. टॅन थिटावरून कॉट थिटा आपल्याला मिळेल. कॉट थिटा इज इक्वल टू 1/tan थिटा इज इक्वल टू कॉट थिटा इज इक्वल टू 1/3/4 इज इक्वल टू 4/3. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवता येईल. आता याची सेकंड मेथड काय आहे तर सेकंड मेथड अशी आहे की फिगरच्या साहाय्यानं आपण सेकंड मेथडनं सॉल्व करू शकतो. फिगर घेतलेला आहे ट्रायंगल ABC इज ए राईट अँगल ट्रायंगल.
आणि मग सोडवण्याचं कसं बघा, साइन थिटा इज इक्वल टू 3/5 दिस इज गिवन, त्याला 1 नंबर म्हटलं. कन्सिडर ट्रायंगल ABC वेअर अँगल ABC इज 90 डिग्री अँड अँगल ACB इज इक्वल टू थिटा. हे आपण आपल्या सोयीसाठी आपण हे घेतलं आणि मग याच्यावरून आपण आकृतीवरून साइन थिटा म्हणजे काय सांगितलं. साइन थिटा म्हणजे अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस, म्हणून साइन थिटा इज इक्वल टू AB अपॉन AC. 1 आणि 2 वरून आपल्या असं लक्षात येईल की AB अपॉन AC इज इक्वल टू 3/5. AB अपॉन AC इज इक्वल टू 3/5 फ्रॉम 1 and 2. पण इथं लक्षात येते का तुमच्या बघा, रेशो अँड प्रोपोर्शनमध्ये आपण पाहिलेलं होतं. तर AB अपॉन AC जर या पद्धतीनं जर असेल, रेशो जर असेल, तर त्याला आपण कॉमन मल्टिपल वापरत होतो. आणि इथंही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत, रेशोजच म्हटलेलं आहे आणि म्हणून इथं कॉमन मल्टिपल वापरला. देअरफॉर AB इज इक्वल टू 3K अँड AC इज इक्वल टू 5K. K वापरणं कंपल्सरी गरजेचंच आहे. K नसेल तर तुम्हाला योग्य मार्क दिली जाणार नाही आहे. सो AB इज इक्वल टू 3K अँड AC इज इक्वल टू 5K. आणि मग बाय पायथागोरस थेरम, कारण राईट अँगल ट्रायंगल आहे, पायथागोरस थेरमच्या साह्यानं आपण BC ची व्हॅल्यू काढली. सो AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. देअरफॉर 5K स्क्वेअर इज इक्वल टू 3K स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. So 5K square means 25K square is equal to 9K square plus BC square. Therefore BC square is equal to 25K square minus 9K square. So BC square is equal to 16K square. So BC is equal to 4K. या पद्धतीने आपल्याला BC मिळेल. म्हणजे तिन्ही व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. आता AB, AC आणि BC च्या व्हॅल्यू मिळाल्या. यावरून आपण कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक सांगू शकतो, कारण आपण पहिल्या याच्यामध्ये बघितलेलं आहे की अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस म्हणजे साइन थिटा, कॉस थिटा म्हणजे ॲडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. या पद्धतीने आपण मांडता येऊ शकेल. कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, या पद्धतीने आपण ते मांडू शकतो सगळं राहिलेले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. तर पुढचं एक एक्झाम्पल मी घेतलं आहे. इफ 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0 आणि फाइंड सेक थिटा, कॉस थिटा अँड साइन थिटा. हे मी सगळे एक्झाम्पल सोडवून दिलेले नाही आहे, सुरुवात फक्त करून दिली तुम्हाला. 5 सेक थिटा इज इक्वल टू 5 सेक थिटा मायनस 12 कोसेक थिटा इज इक्वल टू 0 दिलेला आहे. आणि मग 12 कोसेक थिटा इकडं आणलं तर मायनसचं प्लस होईल. सो 5 सेक थिटा इज इक्वल टू 12 कोसेक थिटा. आणि मग 5 12च्या खाली आणला आणि कोसेक थिटा इकडं आणला तर सेक थिटा अपॉन कोसेक थिटा इज इक्वल 12/5 होईल. पण सेक थिटा म्हणजेच काय, 1 कॉस थिटा, आणि कोसेक थिटा म्हणजे काय, 1 साइन थिटा. आणि म्हणून 1 कॉस थिटा डिवायडेड बाय 1 साइन थिटा घेतला तर आपल्याला या पद्धतीनं 1 कॉस थिटा इंटू साइन थिटा अपॉन 1 इज इक्वल टू 12/5 मिळेल. म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल 12/5 मीन्स टॅन थिटा इज इक्वल टू 12/5 मिळेल. आता टॅन थिटा आपल्याला मिळाला की आपल्याला राहिलेला आपल्याला सोडवता येऊ शकेल. थँक्यू. या पद्धतीनं तुम्ही एक्झाम्पल सोडवा.